ज्या मुलीवर आपण एकदम खरंच प्रेम करतो ना, तिच्याशी बोलायला आपण लाजतो, हा तिच्या समोर उभं राहायला पण लाजतो. आय नो. पण वेळेत तिला आपल्या गोष्टी कळणं गरजेचं आहे, कारण ती आपल्यावर प्रेम करते की नाही हे तिला माहित नसेल कदाचित, किंवा त्या टायमात जर दुसरा कोणी मुलगा तिच्या लाईफमध्ये आला तर कदाचित ती त्याच्यावर प्रेम करू लागेल. ती वेळ हातातली निघून जाऊ शकते. बरोबर. मग अशा वेळी तिला आपल्या मनातल्या सगळ्या भावना सांगणं खूप गरजेचं असतं. आता जर तू प्रपोज नाही केला तर पुढच्या काही वर्षानंतर तुझ्या एखाद्या मित्रासोबत किंवा तुझ्या दुश्मनासोबत ती पोरगी तुला फिरताना दिसेल, आणि हे फ्रस्ट्रेशन लय बेकार असेल भाऊ. मग तू किती सक्सेसफुल झाला, तू तिच्यासमोर निंजा घेऊन जरी गेला, पण ती त्या नवऱ्यासोबत जेव्हा तुझ्या बाजूने जाईल ना, लय त्रास होईल तुला. आणि तो त्रास तुला कुठलीच गाडी नाही भरून देणार. फक्त तो रुबा बसतो चार चौकात, तू बोलशील गाडी घेतली बॅग जडत असेल माझ्यावर, काय नाही भाऊ, ती सुखी आहे संसारात, तुला लय त्रास होणार आहे. त्यापेक्षा जाऊन प्रपोज कर. आली तर तुझी, आणि जर नाहीच बोलली तर मग तुला त्रास तर नाही होणार. मग तेव्हा तुझ्याकडे रुबाब आहे. बघ मग नाही बोलली होती ना, स्प्लेंडरवर फिरते बघ, आपण निंजावर फिरतोय, असं रुबाब होईल. त्यामुळे वेळेत काय तो डिसिजन घे, म्हणजे तुला एक चांगला हे भेटेल, पाथ भेटेल की बाबा हा तुला नाही बोलली होती तर आता असं बघायचं. हो बोलली, मग निंजावर तिला घेऊन फिर, हा विषय नाही ब्रो.